ज्येष्ठ भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल कसबा विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतली। या जाहीर सभेत त्यांनी पुणेकरांना नेमके काय दिले या माहितीपेक्षा या मतदारसंघात विद्वेष पसरवणारी भाषा केली। त्याद्वारे त्यांनी कसबा मतदारसंघातील धार्मिक सलोख्याचे वातावरण बिघडवण्याचेच काम केले आहे असा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे। करण्याचं काम कालच्या भाषणामध्ये त्यांचं दिसून आलं। माझी त्यांना एक विनंती आहे की आपण ज्या पद्धतीने मी जर पबवर बोलत असेल, मी जर मादक पदार्थावर बोलत असेल, मी जर चुकीच्या पद्धतीवर बोलत असेल, मी जलपर्णीच्या लाखो रुपयाच्या टेंडरवर बोलत असेल, तर हे जर माझं त्यांना नाटक वाटत असेल तर त्यांनी नाटक समजावं। ज्या निवडणुका लोकशाही पद्धतीने झाल्या पाहिजेत आणि त्या जर होत नसतील आणि जर संविधानाने मला जर अधिकार दिले असतील आणि मी जर आंदोलन करत असेल आणि जर संविधानाच्या बाजूने बोलत असेल आणि ते जर संविधानाच्या बाजूने मी बोलत असेल तर ते त्यांना नाटक वाटत असेल तर त्यांनी ते नाटक समजावं। तर या नाटकामध्ये त्यांचा मला द्वेष कळला नाही। त्यांनी कुठलातरी एका पिक्चर सांगितलं ॲक्सिडेंट काहीतरी, मग त्यांना पिक्चर बघायला बी वेळ आहे पण महाराष्ट्राकडे बघायला वेळ नाही आणि माझी भूमिका त्यांनी त्या पिक्चरमध्ये उभी केली। म्हणजे माझी त्यांना किती काळजी हे कालच्या भाषणातून दिसले नाही। आणि माझं मत आहे, प्रामाणिक मत आहे की निवडणुका येतील जातील पण आमचं पुन्हा सुरक्षित राहिलं पाहिजे, आमचं पुन्हा मुक्त राहिलं पाहिजे, आमचं पुन्हा हे ट्रॉफिक मुक्त झालं पाहिजे, ह्याच्यावर त्यांनी बोललं पाहिजे। वर्षानुवर्ष टाटा धरणाचं पाणी आणणारे म्हणून त्यांनी किती वेळा वल्गना केला। आत्तापर्यंत 5 वर्ष झालं ते सत्तेत आहेत, त्याच्या अगोदर 5 वर्षे आणि टाटा धरणाचं थेंबसुद्धा पाणी ह्या पुणेकरांना मिळलेलं नाही। म्हणजे त्यांनी त्याच्यावर काम केलं पाहिजे। आम्ही पुण्यासाठी काय केलं ते सांगावं पाहिजे, पण रवी धंगेकर नाटक करतो हे सांगण्याची वेळ त्यांना आली। म्हणजे याचा अर्थ त्यांनी किती खालच्या लेवलवर माझा प्रचार केला आहे हे त्याच्यामधून दिसून येते। माझी त्यांना परत एकदा विनंती आहे, निवडणुकीनंतर आपण एकत्र पुणे शहराचं काम करायला आपला सगळ्यांचंच आपण लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला करावंच लागणार आहे। पण आमच्या लोकांमध्ये तुम्ही द्वेष निर्माण करू नका, राग निर्माण करू नका आणि हातात हात घालून जाणार ही आमची संस्कृती ही कायम टिकली पाहिजे असं माझं मत आहे। ते निवडणूक हारतात असं ज्यावेळेला आपल्या लक्षात येतं, पुणेकर त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या लक्षात येतं, त्यावेळेला ते जातीपातीवर आपलं भाषण करत असतात आणि जेणेकरून भावना भडकवण्याचं काम या निवडणुकीत करताना त्यांचं कालचं भाषण आपल्याला लक्षात येत होतं। त्यांनी असं म्हटलं की धंगेकर एक नाटक आहे, एक पात्री नाटक आहे आणि नंतरचं शेवटचं वाक्य त्यांनी असं बोललं की तो मी नव्हेच असं धंगेकर वागतात। तर मला मनापासून त्यांना धन्यवाद देतो। त्यांनी माझी नाटकं सगळी बघितली आहेत आणि जी नाटकं बघितलीत त्या नाटकामध्ये पोषकार बघितला आहे त्यांनी आणि पोषकारमध्ये ज्या 2 मुलं मृत्युमुखी पडली आणि ज्या पद्धतीनं पोलीस खात्याने, गृह खात्याने आणि त्यांच्या काही पक्षातल्या मित्र पक्षातल्या लोकांनी ज्या पद्धतीनं ते प्रकरण चुकीच्या मार्गाने नेताना आपण पुणेकरांनी बघितलं आहे। पण त्याच प्रकरणामध्ये मी लक्ष घातल्यानंतर एक केसचा 2-2 वेळा पंचनामा होतो ते आपण बघितलं आणि दुसऱ्या पंचनाम्यामध्ये त्या लोकांना शिक्षा झालेली आपण बघितली। आजही ते तुरुंगामध्ये आहेत। कालच त्यातला एक आरोपी आहे, काल तो अटक केलेली आहे। म्हणजे अजूनही पोषकार संपलेला नाही। जी मुलं रात्रभर पबमध्ये दांगडधिंगा घालत होते, नशा करत होते आणि त्यांच्या पालकांना चिंता होती, ती चिंता मिटवण्याचं जर काम मी केलं असेल आणि ते जर नाटक असेल तर त्यांनी ते नाटक समजावं। पण त्या नाटकातून आमची ही जी देशाची आमची मुलं आहेत, देशाचं भविष्य हे जर पबमध्ये जर नाचत असेल आणि त्याला जर मी विरोध करत असेल तर त्यांनी नाटक म्हटलं तर त्याला काय हरकत नाही माझी। मग त्यांनी खरं तर माझ्या मतदारसंघातील मतदारांचा अपमान केला आहे। त्यांनी एक चांगला कार्यकर्ता म्हणून मला विधानसभेत पाठवलं आहे आणि 16 महिन्यामध्ये महाराष्ट्रात नाही देशामध्ये मी जी आंदोलनं केली ती आंदोलन देशामध्ये ती प्रसिद्ध झाली। प्रसिद्ध म्हणण्यापेक्षा त्याला लोकांनी लाईक केलं आणि त्याच्यामुळे पब संस्कृती बऱ्यापैकी बंधन आली आणि ही ज्या पद्धतीनं माझ्यावर ॲलिगेशन करतात ती पद्धत चुकीची आहे। पब संस्कृती सगळ्याच संस्कृती, मग